तर आज हम बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 4th फायनान्शियल प्लॅनिंग त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 बघणार आहे. आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला काय म्हटलं आहे तर पवन मेडिकल सप्लायज अ मेडिकल ऑन सम मेडिसिन्स अँड द रेट ऑफ द GST इज at 12%. दॅन व्हॉट इज द रेट ऑफ द CGST अँड SGST. काय दिलं तर आपल्याला एक मेडिकल स्टोअर दिलेला आहे, ठीक आहे. तो काय झाला तर ते एक सप्लायर आहे, मोठा सप्लायर आहे, तो डिस्ट्रीब्यूट करते छोटे छोटे मेडिकल स्टोअरला मेडिसिन्स तो काय करतो तर डिस्ट्रीब्यूट करतो, ठीक आहे. तर त्याची GST सांगितलेली आहे आपल्याला किती आहे 12%, ठीक आहे. आता त्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की CGST आणि SGST अशा दोन गोष्टी आपल्या याच्यात फाइंड आउट करायच्या. बघा आता रेट ऑफ GST किती दिलेला आहे आपल्याला तर 12% दिलेला आहे. आता रेट ऑफ आपल्याला काढायचं आहे कशाचं तर CGST आणि रेट ऑफ SGST आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. आता रेट ऑफ GST डिवायडेड बाय करणार आपण तर 2नी, म्हणजे काय आन्सर येणार आपलं तर रेट ऑफ GST किती आपला 12 आहे आणि अपॉनमध्ये किती आपला 2. आता हे दोन्ही तर कॅन्सल होऊन जातील आपले, म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे इथे येणार आपला 6%, ठीक आहे. आता रेट ऑफ CGST इक्वल टू काय घेतला म्हणतं रेट ऑफ SGST, तो किती CGST आणि रेट ऑफ दी SGST तो किती निघाला आपला तर 6% निघालेला आहे, ठीक आहे. सेकंड बघा ऑन अ सर्टन GST is a 9%, then what is the rate of the SGST and what is the rate of the GST. आपल्याला काय आधी याच्यात GST दिलं होतं, आपल्या याच्यात काय करायचं आता सेकंड क्वेश्चनमध्ये की आपल्याला CGST आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला SGST बघा सोल्युशनमध्ये रेट ऑफ काय दिलं आपल्याला CGST किती आहे आपला 9% दिलेला आहे. आता रेट ऑफ आपल्याला SGST फाइंड आउट करायचा आहे इक्वल टू रेट ऑफ CGST, ओके. आता रेट ऑफ CGST किती आपला तर 9% दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं तर GST इक्वल टू करणार आपण SGST प्लस CGST. आता आपल्याला CGST किती आपला 9% दिलेला आहे आणि SGST सुद्धा काय झाला आपला तर 9% आहे, म्हणजे आपल्याला टोटल करायला गेल्या दोन्ही याची तर आपला आन्सर किती येतं तर GST किती येईल आपला तर टोटल या दोघांची टोटल केली ते आपले 18% येते. पेंट अँड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टीन इज ₹2,800 and find the rate of the GST is at 28% and find the amount of CGST and SGST charge in the tax invoice. ठीक आहे. बघा आपल्याला काय काय बघायचं याच्यात तर आधी आपला टॅक्सेबल व्हॅल्यू करायची आहे ऑफ अ 1 टीन, ठीक आहे. 1 टीन आपल्या इथे 2ची सांगितली आपण आधी आपण 1ची फाइंड आउट करू त्यानंतर आपल्याला दुसरी काढता येईल. आता 1 टीन किती आपला तर 2,800 दिलेला आहे. आता टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स किती येणार तर सिम्पली करायला लागेल आपल्याला 2 मल्टिप्लाय बाय 2,800 म्हणजे आपल्या आन्सर किती येते 5,600 येते. आता रेट ऑफ GST किती दिलेला आपल्याला 28% दिलेला आहे आणि रेट ऑफ घेणार आपण CGST तर काय येणार आपला रेट ऑफ SGST किती आपला तर 14% आहे त्यातला, ठीक आहे. किती दिलेलं तर आपल्याला तर CGST इक्वल टू घेतला आपण किती तर 14% ऑफ टॅक्सेबल म्हणजे किती तर 14. आता पर्सेंटेजमध्ये फाइंड आउट करत झालं तर किती येते 14 डिवायडेड बाय करू आपण 100 मल्टिप्लाय बाय 5,600. सिम्पली इथले 2 0 कॅन्सल होतील आपले. आता 14 मल्टिप्लाय करायचं आपल्याला 56 म्हणजे आपल्या आन्सर किती येते तर 784 म्हणजे CGST किती आहे तर आपला 784 रुपीज एवढी येणार आहे. फोर्थ बघा द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586 अँड रेट ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. काय दिलं आपल्याला की रिस्ट वॉच जी आपली घड्याळ राहते त्याचा जो बेल्ट आहे त्याचा आपल्याला प्राइस किती दिली आहे तर 586 दिलेली आहे. त्याच्यावर काय तर आपल्याला रेट ऑफ GST किती पर्सेंट आहे तर 80% लावलं आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे की कस्टमरला म्हणजे आपल्याला ते टोटल प्राईस मिळून 80% GST मिळून ते आपल्याला किती रुपयात पडणार आहे बघा. आता टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द रिस्ट वॉच बेल्ट किती आहे तर आपला 586 आहे आणि रेट ऑफ GST किती आपलं तर 80% दिलेलं आहे, ठीक आहे. आता GST ठीक आहे टोटल टॅक्सेबल म्हणजे आता आपला GST इक्वल टू करणार आपण GST अपॉन 100 मल्टिप्लाय बाय काय करणार तर आपला अमाऊंट आहे 586. सिम्पली काय करायला लागलेलं तिथे तर डिवाइड बाय करणार आपण त्याला 100नी म्हणजे इथे काय झालं तर 2 0 आहे तिथे म्हणून काय येणार तर इथे 2 0 नंतर इथे येईल आपला पॉईंट. आता अमाऊंट पे बाय कस्टमर टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे तर आपलं रिस्वॉस प्लस GST म्हणजे 586 त्या बेल्टची किंमत आणि आपला जो आन्सर आलेला आहे ते किती आला तर 105.48. याची जर आपण प्लस केली तर आपला आन्सर किती येतं तर 691.48 म्हणजे एवढी प्राईस आपल्याला इथे पे करावं लागेल प्लस GST. फिफ्थ बघा
द टोटल व्हॅल्यूज काय तर विथ अ GST ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1,717 and rate of GST is ₹18% on a toys and find the taxable value of the CGST and SGST for this toy car. बघा काय तर आपला लेट अमाऊंट ऑफ तर काय घेतलं आपण तर GST आपल्याला दिलेली नाही म्हणून आपण काय घेतली व्हॅल्यू एक्स घेतलेली आहे. आता घेतलेली आहे आपण इथे कंट्रोल कार किती तर आपला ₹1,770. आता टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द रिमोट कंट्रोल कार किती येतं आपला ही झाली आपली ॲक्च्युअल प्राईस आणि प्लस GST आपल्याला माहिती आहे म्हणून आपण इथे एक्स घेतलं आहे. ठीक आहे. आता GST इक्वल टू घेतला आपण त्याच्यातला 80% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे एक्स इक्वल टू काय करणार आपण तर 18/100 मल्टिप्लाय बाय 1,770. आता इथे आपला 100x इक्वल टू घेतला आपण 80 आणि 1,770 मायनस करणार आपण त्याला एक्सने. आता 100x इक्वल टू काय आपण त्याचा 18 मल्टिप्लाय 1,770 मायनस करणार आपण इथे 18x म्हणजे इथे किती आपलं 100x इक्वल टू 18 प्लस इक्वल टू काय करणार आपण इथे 18 मल्टिप्लाय 1,070 आपण करणार इथे ॲडिशन म्हणजे किती येणार तर 118 आणि ही व्हॅल्यू आपली जशी तशी येणार आहे. आता एक्स इक्वल टू काय केलं आपण इथे आता ही इथे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये इथं आल्यानंतर हे होईल आपलं डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय ना तर एक्स इक्वल टू 18 मल्टिप्लाय 1,770 डिवायडेड बाय 180 इक्वल टू 15 होऊन जाईल कॅन्सल म्हणजे किती येणार तर आपले व्हॅल्यू 270 येणार आहे. म्हणजे GST किती आले आपले तर ₹270 GST. आता टॅक्सेबल व्हॅल्यू 1,770 मायनस करा आपण त्यातून एक्स. आता 1,770 मायनस किती आपला 270 म्हणजे आपली ॲक्च्युअल किंमत किती आली तर इथे 1,500 आली. आता CGST आणि GST किती आता आपला GST आपण 2 करणार आपण. आता आपले किती निघालं होतं इथं तर GST 270 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं आपलं लास्ट आन्सर 135 आपले काय निघणार आहे तर इथे ॲक्च्युअल प्राईस निघणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलं तर आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC काढायचे. तर आता द कॉस्ट ऑफ AC किती दिलेली आपल्याला ₹20 घेतले आपण 100 आणि GST किती आपल्याला त्याच्यावर लागली आहे 28% आपण इथंच फाइंड आउट केलेलं आहे. आता द कॉस्ट ऑफ द AC इज GST इज किती आपला तर ₹120 ₹100 आणि 28% काय त्याच्यावरची GST म्हणजे किती झालं 128. ओके. आता द टोटल व्हॅल्यू ऑफ किती झाली आपली तर ₹128 आणि टॅक्सेबल व्हॅल्यूज किती आपली तर 100 आहे. आता आपण काय आता आपल्याला प्राईस किती दिली होती ACची तर 51,200 दिलेली आहे. ठीक आहे. आपण काय करणार इथे द टोटल व्हॅल्यू ऑफ किती तर 51,200 आणि द टॅक्सेबल व्हॅल्यू रुपीज किती आपलं तर एक्स म्हणजे काय करणार आपलं 51,200 अपॉन एक्स इक्वल टू 128 डिवायडेड बाय 100. सिम्पली काय होणार इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार याचं म्हणजे एक्स इक्वल टू 51,200 मल्टिप्लाइड बाय 100 आणि डिवायडेड बाय 120. फोर्थ बघा टोटल अमाऊंट ऑफ GST बघा टोटल अमाऊंट ऑफ GST किती आपला तर 28% काढलेलं आपण आणि टॅक्सेबल व्हॅल्यूज किती आहेत आपला 28 डिवायडेड बाय 100 आणि मल्टिप्लाइड बाय आपलं किती आन्सर आलं तर इथे 14,000 आपलं आन्सर आलं होतं. म्हणजे काय करणार आपण इथे तर इथले 2 zeros कॅन्सल होतील आपल्या 2020 कॅन्सल. आता 400 मल्टिप्लाय बाय करा 128 म्हणजे आपला आन्सर किती आहे तर 11,200 आपला आन्सर येणार आहे. फिफ्थ क्वेश्चन बघा काय म्हटलं आपल्याला तर अमाऊंट ऑफ CGST किती तर आपला GST अपॉन डिवायडेड बाय 2 असते म्हणजे आपले GST किती निघाले तर 11,200 डिवायडेड बाय करू आपण 2 तर आपला आन्सर येते 5,600. 6 बघा अमाऊंट ऑफ SGST बघा SGST म्हणजे अमाऊंट ऑफ SGST इक्वल टू अमाऊंट ऑफ CGST किती येणार आपला 5,600 ऑलरेडी आपण काय काढला होता म्हणजे हा काय आपला तर CGST झालेला आहे. ओके. क्वेश्चन नंबर 7 बघा प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र. द डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन ऑन द printed price rupees of GST charge was 28% and find the purchase price of the washing machine. Also find the amount of CGST and SGST show in a. काय दिलं तर आपल्याला प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन दिलेली आहे 14,000ची आहे. आता रेट ऑफ डिस्काउंट किती आपला त्याच्यावर 14,000 आपल्याला 5% डिस्काउंट दिले होते. आता अमाऊंट ऑफ डिस्काउंट किती आपला 5% ऑफ प्रिंटिंग प्राईसमध्ये दिलेला आहे म्हणजे काय करणार आपण ते तर 5 अपॉन करणार 100 मल्टिप्लाइड बाय 0000 कॅन्सल म्हणजे
5 मल्टिप्लाय करणार आपण 14, म्हणजे आपला आन्सर किती येणार तिथे 2000. आता टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू अ प्रिंटेड प्राईस मायनस करणार आपण त्यातून डिस्काउंट. टॅक्सेबल व्हॅल्यू किती येतील तर 14,000, प्रिंटेड प्राईस किती येईल तर आपल्या याच्यावर 2000 आहे, म्हणजे आन्सर किती येणार आपलं 38,000 आपले टोटल येते. आता रेट ऑफ GST किती आहे त्याच्यावर आपल्याला 28% GST आहे आणि CGST आपली आहे किती तर 14%. आता CGST आपली आहे 14% ऑफ अ टॅक्सेबल व्हॅल्यू. कशावर तर टॅक्सेबल व्हॅल्यू किती येणार तर आपला 14 डिवायडेड बाय करणार आपण 100 मल्टिप्लाय बाय 38,000, म्हणजे सिम्पली काय इथे 2 झिरोज आणि इथे 2 झिरो कॅन्सल. 14 मल्टिप्लाय बाय 38, आपला आन्सर किती येते तर 5,320. परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन किती येणार आपली टोटल व्हॅल्यू प्लस CGST प्लस करणार आपण SGST, म्हणजे किती येणार तर 38,000 प्लस 5,320 प्लस 5,320, म्हणजे आन्सर किती येणार आपलं तर 48,640 आपलं लास्ट आन्सर येणार आहे.